आणि तुम्हा सर्व उपस्थित असलेल्या सर्व ख्रिस्ती बंधू भगिनींचे आभार मानतो. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, माझ्या तोंडचे शब्द आणि आमच्या मनचे विचार तुला मान्य असो. ही प्रार्थना येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाची करतो म्हणून ऐकू द्या. आमेन. ऐकायला येते का सर्वांना? हो हो, येते. ओके ओके. पुष्कळ ख्रिस्ती लोक असे समजतात की रोमकरासपत्र याचा 5वा अध्याय आणि 12 ते 21 या वचनाचा हा उतारा रोमकरासपत्रातील सर्वाधिक कठीण असा उतारा आहे. प्रथम वाचल्यानंतर हा फार गुंतागुंतीचा व गूढ असा वाटतो आणि काही अर्थाने तो तसा आहे. जर मानवाला समजण्याचा विचार केला तर यामध्ये सांगितलेले जे सत्य आहे ते आपल्याला समजण्याच्या पलीकडचे आहे. पण जर आपण देवाचे वचन नम्र विश्वासाने समजून घेण्याचा प्रयत्न करू तेव्हा यामध्ये सांगितलेले सत्य हे अगदी साधे आणि स्पष्ट आहे असं दिसेल. 12 आणि 14 या वचनामध्ये आपल्याला स्पष्टपणे सांगतात की या जगामध्ये राहणाऱ्या प्रत्येक मानवाच्या जीवनात मृत्यू हा ठरलेला आहे. तसेच 12 ते 14 या 3 वचनामध्ये पावलाने प्रामुख्याने आदाम आणि त्याच्या पापामुळे उत्पन्न झालेल्या मृत्यूने राज्य मानवावरती केले आहे असे तो सांगतो. आणि पुढील उरलेल्या 15 ते 21 या वचनामध्ये तो ख्रिस्त आणि त्याच्या जीवनाचे वर्चस्व याविषयी सांगतो. तसेच रोमकरासपत्राचा 8वा अध्याय 19-22 या वचनामध्ये पाऊल स्पष्टपणे सांगतो की या पृथ्वीचा नाश होण्यास पाप हेच कारणीभूत आहे. परंतु या उतारामध्ये तो संपूर्ण विश्वातील मानव जीवनाचा नाश पापाने कसा झाला हे जोर देऊन सांगतो. ज्या मानवाला देवाने त्याच्या प्रतिरूपाचे बनविले आणि प्रत्येक मानवाचा नाश कसा झाला आणि पापामुळे तो कसा मृत्यू पावतो हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि आपण पाहतो की मृत्यू हा देवानंतर जर या जगामध्ये कुठली जर अटळ गोष्ट असेल तर ती आहे मृत्यू. आणि या मृत्यूमधून कोणीही सुटू शकलेलं नाही. मग तो राजा असो, भिकारी असो, गरीब, श्रीमंत, लहान थोर, विधर्मी, ख्रिस्ती कोणीही यातून सुटलेले नाही. आणि म्हणून मानवी इतिहास निर्विवादपणे स्पष्ट सांगतो की जन्मास आलेला प्रत्येक मानव, मग त्याची मालमत्ता किती असो, तो प्रसिद्ध असो, त्याने कोणतेही काम केलेलं असो, तो प्रत्येक व्यक्ती हा मृत्यूचा शिकारी बनलेला आहे. आणि म्हणून आपण आपल्याला दिसतं की जगामध्ये मृत्यू याचं तांडव आपल्याला सर्व ठिकाणी दिसतं. आपण जर कब्रस्थानामध्ये गेलो तर त्या ठिकाणी ज्या कबरा दिसतात ते आपल्याला साक्ष देतात की प्रत्येक माणूस हा या मृत्यूचा शिकारी बनलेला आहे. आणि म्हणून जगिक मृत्यू संख्येबाबत विचार करत असताना मनामध्ये एकच प्रश्न येतो की का बरे मृत्यू या जगावरती राज्य करत आहे. जन्मास आलेला प्रत्येक मानव दीर्घायुष्य जगल्यानंतर किंवा जन्माच्या सुरुवातीलाच त्याने का मेलेच पाहिजे? मृत्यू हा कसा काय मानवी जीवनावरती विजयी बनलेला आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे पावलाने या उतारामध्ये दिली आहेत. जे मूळ सत्य आहे ते त्याने इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की संत पावलाने मृत्यू हा विषय या ठिकाणी घेतलेला आहे. तो अशासाठी की तो आपल्याला दाखवून देत आहे की कशा प्रकारे एका मनुष्याच्या पापाचा परिणाम हा इतर मानवावरती होतो. हे तत्व पटवून देण्यासाठी त्याने पावलाने या ठिकाणी हा वचने घेतलेली आहेत. आणि तो आपल्याला दाखवून देत आहे की एका मनुष्याच्या मृत्यूमुळे सर्व मानव जातीला तारण हे कसे प्राप्त होऊन देते हे देखील सांगण्याचा तो प्रयत्न करत आहे. आणि आपल्याला दिसून येईल की पावलाने आदाम आणि ख्रिस्त यांच्यामधले जे साम्य सांगितलेलं आहे हे देवाच्या तारणाच्या योजनेमध्ये असलेली पुष्कळ सत्य प्रगट करते. पाप आणि मानवी पतन यांचं स्पष्टीकरण या ठिकाणी सांगितलेलं आहे. पावलाने प्रगट केले आहे की कशा प्रकारे ख्रिस्ताच्या नीतिमान मरणाने जो कोणी देवाकडे विश्वासाने येतो त्या प्रत्येकाला तारण प्राप्त होते. तसेच मग निश्चित अर्थाने प्रश्न असा होतो की जगाच्या इतिहासामध्ये एकेकाळी एका मनुष्याने केलेल्या पापाचा परिणाम इतर सर्व मानवावर कसा होतो? सॉरी, कसा होतो? आदाम आणि ख्रिस्त यांच्यामधले साम्य हे अगदी एकमेकांच्या विरुद्ध आहे. कारण आदामाच्या पापामुळे सर्व मानवजातीचा धिक्कार करण्यात आलेला आहे. त्याचा तो दोषी आहे.
परंतु ख्रिस्ताच्या आज्ञाधारक मरणाने पुष्कळ लोकांना किंवा ख्रिस्ती लोकांना क्षमा मिळवून दिलेली आहे. म्हणून 12 ते 14 या वचनामध्ये पौलाने 4 मुद्द्यावरती चर्चा केलेली आहे. पहिला मुद्दा आपल्याला 12व्या वचनामध्ये ए भागामध्ये असं दिसून येईल की एका मनुष्याच्या द्वारे पाप जगामध्ये आले. त्यानंतर दुसरा मुद्दा 12वा वचन याचा ब भागामध्ये पापाच्या द्वारे मरण जगात आले. आणि तिसरा मुद्दा 12 वचन त्याचा तिसरा भाग आणि सर्वांनी पाप केले त्यामुळे सर्व माणसामध्ये अशा प्रकारे पाप आले. आणि चौथा मुद्दा पौलाने सांगितलेला तो म्हणजे 13 ते 14 या वचनामध्ये आणि इतिहास साक्षी आहे की आदामापासून ते आतापर्यंत मृत्यू राज्य करीत आहेत. तेव्हा आपण या पहिल्या मुद्द्याकडे जाऊ. पहिला मुद्दा असा आहे की सिन एंटर्ड द वर्ल्ड थ्रू वन मॅन, म्हणजे एका मनुष्याच्या द्वारे किंवा एका मनुष्याच्या पापाद्वारे जगात मरण आले. या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट समजून घेण्याची गरज आहे आणि ती म्हणजे इथे पाऊल असं म्हणत नाही की पापाचा उगम किंवा पापाची मूळ सुरुवात ही आदामापासून झाली आहे. तर तो फक्त या जगामध्ये आदामाच्या द्वारे पाप आले म्हणजे मानवी जीवनामध्ये पापाचा प्रवेश झाला. कारण पहिले योहानाचा 3रा अध्याय 8वं वचन काय म्हणते की पापाचा उगम हा सैतानापासून झाला. त्याने सुरुवातीपासूनच पाप केले आणि पापाची मूळ सुरुवात नक्की केव्हा झाली याविषयी संत योहान आपल्याला सांगत नाही. पण अर्थातच पापाची मूळ सुरुवात ही आदाम हवेला निर्माण करण्यापूर्वी झाली. कारण शास्त्र सांगते की सैतानाने हवेला भुरळ घातली. आदामाने पाप करण्यापूर्वी जगामध्ये देवदूतांच्या द्वारे पापाचा प्रवेश झाला. आणि या ठिकाणी आपल्याला दिसेल की देवदूतांपैकी काही जणांनी देवाविरुद्ध बंड केले. त्यावेळी त्यांनी त्याची पहिली स्थिती सोडली. त्यावेळी पाप जगात आले. परंतु त्यांनी केलेले पाप मानवाच्या जीवनात शिरले किंवा आले असं पाऊल या ठिकाणी सांगत नाही. कारण देवदूत आणि मानव हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की आदामाने आज्ञाभंग केला तेव्हा पापाचा प्रवेश त्याच्या जीवनात झाला आणि त्याचा स्वभाव देखील बदल झाला. मूळचा तो निष्पाप निर्दोष होता तो पापमय झाला आणि त्याची पापमय जो स्वभाव होता तो पुढील पिढीमध्ये प्रसरत गेला. पावलाने चर्चेची सुरुवात ही एका निश्चित विधानाने केलेली आहे. आदामाच्या द्वारे पाप जगात आले. इथे पावलाने पापाची सुरुवात म्हटलेली नाही. अनेक वचनी शब्द वापरलेला नाही. तर पाप हे एक वचनी शब्द वापरलेला आहे. इथे पाप म्हणजे ठराविक अनितिमान कृती नाही. तर आदामाने जे पहिले पाप केले त्या पापामुळे त्याच्यामध्ये पापी स्वभाव निर्माण झाला. तो पापी स्वभाव त्याने त्याच्या पुढील पिढीला दिला. ज्याप्रमाणे आदामाने त्याचे शारीरिक तसेच मानसिक जे काही गुणधर्म आहेत ते त्याच्या पुढील पिढीला दिला आणि त्याचे जे आध्यात्मिक जे स्वभाव होता जो गुणधर्म होता तो देखील त्याने दिला. या ठिकाणी 2 स्वभावावरती पापाचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येते. देवाने मानवाला वंशवृद्धी करण्याची शक्ती दिलेली आहे आणि केव्हा मनुष्य वंशवृद्धी करतो तेव्हा तो त्याच्या पुढील पिढीच्या मुलांच्या मुलांना त्याचे स्वतःचे शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक गुणधर्म व स्वभाव देतो. आदाम हा सार्वकालिक व्यक्ती आहे. आदाम हा सर्व मानव जातीचा प्रतिनिधी आहे. जगामध्ये असलेल्या अनेक जातीचा तो मूळ पुरुष आहे आणि म्हणून त्यामुळे आदामाने केलेल्या पापाचा परिणाम हा सर्व मानव जातीवरती झाला. म्हणून पाऊल म्हणतो की एका मनुष्याच्या द्वारे पाप जगात आले. त्यामुळे त्या मूळ पुरुषाचे पाप इतर लोकांमध्ये आले. जर मी आपल्याला विचारले पापी कोणाला म्हणायचे, कोणी सांगू शकेल? पापी कोणाला म्हणायचं? ओके, काय उत्तर नाही. ओके, जर आपल्याला विचारलं की पापी कोणाला म्हणतात तर आपण सहज उत्तर देतो की जो पाप करतो तो पापी आहे. परंतु पवित्र शास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर ते उत्तर चुकीचं आहे. कारण जो पाप करतो तो पापी नाही हे उत्तर चुकीचं आहे. कारण पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की काय सांगतं आपल्याला की मी जन्माचाच पापी. दावीद राजा स्तोत्र 51 म्हणतो की मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पापी आहे. आणि म्हणून आपल्याला दिसून येईल की जो पाप करतो तो पापी नाही. तर आपण आपल्या स्वभावामध्ये आपल्या रक्तामध्ये
या पापाचे बीज रोवलेले गेलेले आहे आणि ते आदामापासून आलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला असं दिसून येईल की सर्व मानवजात ही पवित्र आज्ञेप्रमाणे एकाच गुणधर्माने ऐक्याने व स्नेह स्वभाव निर्माण झाले आहे. जुन्या काळचे यहुदी लोक स्वतःला इतर कणांनी इजिप्त लोकांपेक्षा वेगळे समजत असत. त्यांचा विश्वास होता की इतर लोक देखील त्यांच्यासारखेच एकाच रक्ताचे बनलेले आहेत. याच आधारावरती आपण शास्त्रात वाचतो की देवाने देखील संपूर्ण वंशाला किंवा शहराला किंवा राष्ट्राला शिक्षा दिली आहे किंवा आशीर्वाद दिला आहे किंवा एका मनुष्याच्या पापामुळे देवाने शहराचा नाश केलेला आहे. आणि म्हणून अब्राहामाने देवाला सदोम शहराचा नाश करू नको म्हणून विनंती केली आणि देवाने ती मान्य केली. आणि आपल्याला असं दिसून येईल की या तत्वाच्या आधारे देवाने अखान या एका मनुष्याच्या आज्ञाभंगामुळे सर्व इस्रायल लोकांना जबाबदार धरले व शिक्षा केली. त्याचप्रमाणे जेव्हा आदामाने एदेन बागेत पाप केले तेव्हा त्याने ते स्वतःपुरते किंवा एक व्यक्ती म्हणून केले नाही, तर मनुष्य या नात्याने केले. जेव्हा तो व तिची पत्नी एक देह होती त्यावेळी त्याने पाप केले. त्याने ते पाप देवाविरुद्ध केले. संपूर्ण मानवजात वंश त्याच्या पापामध्ये सामील होते. आणि म्हणून पहिले त्याचा 15वा अध्याय 22 वचन सांगते की आदामामध्ये सर्व मरतात. जर आपण अपराधाचा विचार केला तर प्रत्येक मनुष्य हा त्या एदेन बागेमध्ये आदामाबरोबर उपस्थित होता व त्यावेळी केलेल्या पापाचा भागीदार आहे. आम्ही कृतीने पापी नाही, तर देह स्वभावाने पापी आहोत. खरं पाहिलं तर आदाम व हवा हे दोघे केवळ एक ऐतिहासिक व्यक्ती नव्हते, तर ते खरोखर मूळ मानव होते, ज्यांच्यापासून इतर सर्व मनुष्य प्राणी निर्माण झाला आहे. जर ऐतिहासिक आदामाच्या पापांमध्ये संपूर्ण मानवजात सामील नसेल, तर ख्रिस्ताच्या नीतिमत्तेमध्ये देखील संपूर्ण मानवजात सामील नाही. आणि म्हणून पहिले त्याचा 15वा अध्याय आणि 45 वचन असं आहे की पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला, शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. या वचनामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिली म्हणजे ख्रिस्त जो शेवटला आदाम आत्मा झाला आहे असं म्हटलेलं आहे. आणि ख्रिस्त हा केवळ आत्माच झालेला असा नाही, तर त्याला जीवन देणारा आत्मा बनवलेला आहे, अशासाठी की त्याने आपल्याला नवीन जीवन द्यावे. आणि पहिले त्याचा 15वा अध्याय 45 वचन असेल, स्पेशली विशेषतः देवाचा पुत्र ख्रिस्त किंवा येशू जीवन देणारा आदाम म्हटलेले नाही, तर शेवटला आदाम जिवंत करण्यासाठी आत्मा बनवलेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला दिसते की आदामाच्या द्वारे या जगामध्ये पाप आलेला आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की डेथ एंटर्ड द वर्ल्ड थ्रू सिन. या जगामध्ये पापाचा प्रवेश पापाच्या द्वारे मरण आले. पावलाचा दुसरा मुद्दा आहे की जसे एका मनुष्याच्या द्वारे जगात पाप आले आणि पापाच्या द्वारे मरण देखील आले, एका मनुष्याच्या पापाचा परिणाम काय झाला तर मृत्यू. आदामाचे पाप मानवाचा शत्रू बनला, कारण त्यामुळे मनुष्याला मृत्यू येण्यास सुरुवात झाली. देवाने आदामाला नाशवंत मनुष्य असे तयार केले नव्हते, तयार केले नाही, परंतु देवाने त्याला निक्षून सांगितले की जर तू आज्ञा मोडशील व बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाशील तर मरण पावशील. ही आज्ञा देवाने आदामाला केव्हा दिली होती, तर जेव्हा जगामध्ये मानवी पाप अस्तित्वात नव्हते त्या अगोदर दिली होती. व त्यावेळी देवाने त्याला सांगितले की पापाचे वेतन मरण आहे. म्हणून रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय 23वा वचन सांगते की पापाचे वेतन मरण आहे. आणि एझेकिएल याचा 18वा अध्याय 4थं वचन असं सांगते की जो जीवात्मा पाप करतो तो मरेल. तसेच पहिले त्याचा 15वा अध्याय 26वा वचन सांगते की जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो म्हणजे मृत्यू होय. आणि आदामाच्या हृदयात ज्या विषयाने प्रवेश केला होता त्या विषयाचे फळ काय होते, तर कधीही न चुकणारा मृत्यू. आपण पाहतो की अगदी जन्मास आलेली बाळके देखील मृत्यू पावतात. का? त्यांनी काहीतरी पाप केले आहे म्हणून ते मरतात का? तर नाही. तर त्यांचा जन्म पापात झालेला आहे का? नाही. तर त्यांचा पापी स्वभाव यामुळे ते मरण पावतात. आणि म्हणून पापामुळे इतर पुष्कळ मृत्यू मानवाच्या जीवनामध्ये आले. आपल्याला माहिती आहे की 3 प्रकारचे मृत्यू या मनुष्याच्या जीवनामध्ये आलेले आहेत. एक म्हणजे
आध्यात्मिक मरण आणि दुसरे शारीरिक मरण आणि तिसरं म्हणजे इटर्नल म्हणजे सार्वकालिक मृत्यू. हे 3 मृत्यू मानवाच्या जीवनामध्ये आलेले आहेत. आणि म्हणून आपल्याला दिसून येईल की अविश्वासणाऱ्या लोकांना ह्या तिन्ही मृत्यूची या मृत्यूला घाबरण्याची गरज आहे. परंतु जे विश्वासणारे आहेत, ज्यांनी ख्रिस्त सॉरी ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, त्यांना या तिन्ही मृत्यूबद्दल भिण्याचे कारण नाही. कारण ख्रिस्तामुळे त्यांची मुक्तता आध्यात्मिक व सार्वकालिक मृत्यूपासून कायमची झालेलं आहे. आणि त्यांचे शारीरिक मरण हे त्याच्या देवाच्या पवित्र सानिध्यामध्ये जागा देते. आणि ख्रिस्ताने विश्वास देण्यासाठी मरणाची भीती काढून टाकली आहे. आम्हाला भिण्याचे कारण नाही. कारण येशू म्हणाला, की "मी मरणाला जिंकले आहे. अरे मरणा तुझी नांगी कोठे? अरे मरणा तुझा विजय कोठे?" आणि आणि म्हणून आपल्याला येशूने या मरणाच्या दास्यातून मुक्त केलेलं आहे. त्याचप्रमाणे तिसरा मुद्दा या ठिकाणी पौलाने सांगितला तो म्हणजे डेथ स्प्रेड टू ऑल मेन बिकॉज ऑल सिन. आणि सर्वांनी पाप केले त्यामुळे सर्व माणसामध्ये अशा प्रकारे मरण पसरले. पौलाचा चर्चेचा तिसरा मुद्दा असा आहे की मृत्यू सर्व माणसामध्ये पसरला आहे. हे विश्वव्यापी सत्य आहे. ज्याप्रमाणे एखादा संसर्गजन्य रोग सर्व माणसामध्ये पसरला जातो, त्यातून कोणीही वाचू शकत नाही. त्याप्रमाणे मृत्यू हा सर्व मानव जातीमध्ये पसरलेला आहे. आपल्याला कोविड-19 याचं उदाहरण देता येईल, की सर्व मानवामध्ये हा कोविड पसरलेला आहे. त्याप्रमाणे मृत्यू हा देखील सर्व मानव जातीमध्ये पसरलेला आहे. व आपल्याला दिसून येईल, की हनोक व एलिया यांना जरी शारीरिक व सार्वकालिक मृत्यूचा अनुभव आलेला नसला तरी ते देवावर विश्वास ठेवण्यापूर्वी आध्यात्मिकरित्या मेलेलेच होते. आणि या ठिकाणी पॉल म्हणते की सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसामध्ये अशा प्रकारे मरण पसरले. आज मानवी शरीरातील जीन्सद्वारे मानवामध्ये असलेले शारीरिक व मानसिक गुणधर्म शोधण्यास यशस्वी झाला आहे. परंतु आपल्याला मानवाच्या आध्यात्मिक दुष्टपणा हा एका पिढीपासून दुसऱ्या वंशामध्ये कसा काय जातो हे शोधणे फार कठीण आहे. परंतु आपल्याला त्याचे ज्ञान देवाच्या वचनातून प्रगट केले आहे. पौलाने ते पूर्णपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला नाही किंवा त्याला देखील ते पूर्णपणे समजलेलं आहे असा दावा त्याने केलेला नाही. तर देवाने त्याला प्रगट केल्याप्रमाणे त्याने फक्त लिहिले आहे की आदामाचे पाप सर्व मानव जातीत पसरले. आता काही जण आदामाच्या पापामध्ये त्यांचा जन्म झाला या कल्पनेला आक्षेप किंवा हरकत घेतात. कारण त्यांचे असे म्हणणे आहे की आदामाच्या वेळी मी त्याच्याबरोबर नव्हतो किंवा त्यावेळी आमचा जन्म देखील झालेला नव्हता. तर मग आमचा जन्म आदामाच्या पापामध्ये झालेला आहे, हे कसं काय? मग ज्यावेळी ख्रिस्ताला क्रुसावरती मारण्यात आले, त्यावेळी देखील आपण शारीरिकरित्या त्याच्याबरोबर वधस्तंभावरती खेळले गेलेलो नाही. आम्ही ख्रिस्ताच्या मरणात सामील झालेलो नाही. परंतु किंवा त्याच्याबरोबर पुनरुत्थित झालेलो नाही. परंतु विश्वासणारे या नात्याने आम्ही असा विश्वास आहे की किंवा आम्ही स्वीकारतो की ख्रिस्ताबरोबर त्या वधस्तंभावर आम्ही खेळलेलो होतो. जरी आम्ही लिटरली किंवा शब्दशः ख्रिस्ताबरोबर कबरेत गेलो नाही किंवा आमचे पुनरुत्थान झाले नाही, परंतु विश्वासाने आपण हे सर्व स्वीकारतो व मान्य करतो की आम्ही ख्रिस्ताबरोबर मरण पावलो आणि ख्रिस्ताबरोबर त्या वधस्तंभावरती होतो. व आणि या ठिकाणी दुसरा मुद्दा असा आहे की ते असं म्हणतात की आम्ही स्वखुशीने आम्हास जन्म द्या असे सांगितले नाही किंवा इतर आमच्या आई-बापांनी किंवा पणजोबांनी आम्हाला जन्म मागितलेला नव्हता. जर देव न्यायी असता तर त्याने आदामाला व हवेला त्याच्या आज्ञाभंगामुळे ताबडतोब मारून टाकले असते. पण संपूर्ण जातीचा अंत झाला असता. परंतु देव हा कृपाळू, दयाळू व क्षमा करणारा आहे. आणि म्हणून त्याने मानवाला मारून न टाकता त्याच्या मुक्तीची योजना तयार केली. मनुष्य हा देवाला कधीही समजू शकत नाही. काही वेळेला आम्ही गोंधळून जातो. देवाला समजण्यास हबक्कूक या संदेशाला देखील मोठी अडचण आली. सर्वप्रथम तो समजू शकला नाही, की देवाने त्याच्या निवडलेल्या इस्रायल लोकांमध्ये संजीवन का आणले नाही. परंतु नंतर त्याला ते समजले आणि तो देवाची क्षमा मागतो. आणि चौथा मुद्दा या ठिकाणी पौलाने सांगितलेला की हिस्ट्री प्रूव्हज दॅट डेथ रेन्स ओव्हर ऑल मेन. पौल म्हणतो की इतिहास साक्षी आहे की या जगावरती मृत्यूने राज्य केलेलं आहे. पौल सांगते की देवाने सिनाई पर्वतावर नियमशास्त्र देण्या अगोदर जगामध्ये पाप होते. परंतु सॉरी, जरी नियमशास्त्रात सांगलेल्या अटी पूर्ण करणारा
अयशस्वी ठरला असला तरी त्याच्या निर्दोष त्याच्यावर दोष लावण्यात आलेला नाही. कारण त्या काळात त्यांना नियमशास्त्र देण्यात आलेलं नव्हतं. आणि म्हणून 13व्या वचनात पाऊल म्हणतो, की नियमशास्त्र नसले म्हणजे पाप मोजता येत नाही. तथापि आदामापासून मोशेपर्यंत मन्नाने राज्य केले. म्हणजे जेव्हा नियमशास्त्र नव्हते तेव्हा देखील मृत्यू होताच. कारण अर्थातच त्या काळी माणूस हा पापीच होता. मनुष्याच्या पापी स्वभावामुळे आदामापासून ते मोशेपर्यंत मरणाने राज्य केले. आदाम हा जो येणार होता त्या येशू ख्रिस्ताचे प्रतिरूप होता असे या पवित्र शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि आदाम आणि ख्रिस्त यांच्यामधले साम्य पुढे चालू ठेवताना संत पौल आपल्याला दाखवून देता की कशा प्रकारे आदाम ह्या एका मनुष्याच्या पापामुळे सर्व मानव जातीत मरण आले व ख्रिस्त ह्या एका मनुष्याने वधस्तंभावर पापाची जी भरपाई केली त्या अर्पणाद्वारे सर्व मानव जातीला जीवन प्राप्त करून दिले किंवा तारण प्राप्त करून दिले. आणि म्हणून पहिले करेंत त्याचा 15वा अध्याय आणि 22व्या वचनात जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जीवन केले जातील. आणि म्हणून 15व्या वचनात असे सांगले आहे की जी पहिली तुलना केलेली आहे या 15व्या वचनात ते ख्रिस्ताने देऊ केलेली मोफत कृपेचे दान व आदामाच्या अपराध या दोन्ही कृती परस्पर विरुद्ध आहेत. आणि आपल्याला दिसून येईल की पावलाचा तुलना करण्याचा या ठिकाणी जो मुख्य उद्देश आहे की ख्रिस्ताने केलेल्या तारणाच्या एका कृतीचा परिणाम हा आदामाने केलेल्या एका नाशाच्या कृतीपेक्षा अपरिमित मोठा आहे. बहु जणांकरिता विशेष करून विपुल झाली आहे असं तो म्हणतो. आणि म्हणून मरणाच्या मुक्ततेची योजना ही केवळ देवाची कृपा नाही तर त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या कृपेचे दान आहे असं या ठिकाणी पाऊल सांगतो. आणि आदामाच्या पापामुळे मरण आले परंतु ख्रिस्त हा एका पुरुषाच्या कृपेच्या दानामुळे मानव जातीला पुन्हा एकदा आदामाची निष्पाप निर्दोष अवस्था प्राप्त करून दिली. येशू ख्रिस्ताने पाप क्षमा करून आणि मानवाचे पाप धुवून केवळ एक मृत्यूचा शापच उलटवून टाकला नाही असे नाही तर मुक्ती पावलेल्या मानवाला त्याने देवाच्या संपूर्ण नीतिमत्तेमध्ये आणि देवाच्या गौरवामध्ये जाण्याचा मार्ग मोकळा करून दिला. ख्रिस्त हा मानवाला वाचण्याकरता आदामापेक्षा फार शक्तिशाली आहे. म्हणून देवाची कृपा ही मानवाच्या पापापेक्षा महान आहे असं संत पौल म्हणतो. त्यामुळे ख्रिस्ताने मानवाला केवळ आध्यात्मिक जीवनच दिले नाही तर खुद्द देवाचे जीवन मिळवून दिले. ख्रिस्ताने पापाची आणि मृत्यूची शक्ती ही नाहीशी करून टाकलेली आहे. त्याचप्रमाणे 16 वचनामध्ये तो म्हणतो की आदाम आणि ख्रिस्ताने केलेल्या एका कृतीमधला दुसरा महत्वाचा व तुलनात्मक फरक हा आहे की ख्रिस्ताने ख्रिस्ताचे जे नीतिमत्व आहे हे आदामाच्या दोषीपणापेक्षा महान आहे किंवा मोठे आहे असं तो म्हणतो. तसेच 15 वचनात एका मनुष्याच्या अपराधाबद्दल तो सांगतो आणि 16 वचनामध्ये संत पौल पाप केलेल्या एका माणसाबद्दल सांगतो. पहिल्या घटनेत तो पाप यावरती जोर देतो आणि दुसऱ्या वचनामध्ये तो जो पाप करतो त्या पाप्यावरती जोर दिलेला आहे. परंतु जे मूळ सत्य आहे ते तसेच आहे. ते म्हणजे एका मनुष्याच्या किंवा एका मनुष्याने जे पाप केले आणि त्या पापामुळे देवाचा न्याय मानवावरती आला. आणि या ठिकाणी दिसले की प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे देवाचे कृपादान आहे ते तसे नाही. देवाचा न्याय आदामावर त्याच्या पिढीवर आला तथापि त्याचा परिणाम दंडाज्ञ तो न्याय एकाच मनुष्यापासून झाला व त्याचा परिणाम नीतिमान ठरणे हे कृपादान पुष्कळ अपराधापासून झाला. या वचनामध्ये प्रत्यक्ष सत्य सांगितलेलं आहे जे एकमेकाशी संबंधित आहे. पहिले सत्य हे आहे की देव पापाचा द्वेष करतो कारण फक्त एका पापामुळे त्याने संपूर्ण मानव जातीचा धिक्कार केला आणि स्वतःला मानवापासून वेगळे केले. आदामाने केलेले हे पाप हे त्याने इतर केलेल्या पापापेक्षा फार वाईट होते असे नाही किंवा इतर मानवाने केलेले पापापेक्षा वाईट होते असे मुळीच नाही. तर त्याने ते पहिले पाप पूर्णपणे केलेले पाप हे पापच होते. कोणतीही आज्ञा मोडणे किंवा कोणतीही पाप हे पाप आहे किंवा आपण पाप म्हणजे समजतो की एखाद्याचा खून करणे किंवा व्यभिचार करणे याला आपण पाप म्हणतो. पण तसं नाही. कुठलेही छोटं लहान पाप असून दे ते पापच आहे. आणि म्हणून त्यावेळी मना केलेले फळ खाणे हेच त्याचे पाप होते. आणि 16 वचनातले दुसरे सत्य त्याने सांगितले ते म्हणजे
या सत्यापेक्षा जास्त आश्चर्यकारक आणि समजण्यास कठीण आहे. पहिल्या सत्यापेक्षा ते उल्हास व धैर्य देणार आहे. देव पापाचा धिक्कार करतो, पण त्यापेक्षा देव पाप्यावर अधिक प्रीती करतो. पाप देव पापाचा धिक्कार करतो किंवा द्वेष करतो, पण तो पाप्यावर प्रीती करतो. जरी देवाला पापाचा अतिशय तिटकारा येत असला, तरी देवाची प्रेमळ कृपा मानवावरती अतिशय मोठी आहे आणि म्हणून त्याने फक्त एका माणसाला त्याने केलेल्या पापातून मुक्त केले नाही, तर सर्व मानव जातीला किंवा मनुष्यांना त्या पापातून मुक्तता दिली. येशू ख्रिस्ताने संपूर्ण जगाचे पाप आपणावरती घेतले आणि म्हणून दुसरे त्याचा 5वा अध्याय आणि 19व्या वचनात सांगितलेलं आहे की जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करीत होता. आणि म्हणून आपल्याला दिसून येईल की 18 ते 19 या वचनामध्ये तुलनात्मक गोष्ट सांगितलेल्या आहे. या 2 वचनामध्ये आदाम आणि ख्रिस्त यांच्यामध्ये असलेल्या साम्याचा सारांश पौलाने सांगितलेला आहे. 15 वचनात पुष्कळ व 18व्या वचनात सर्व हा शब्द वापरलेला आहे. हे शब्द तुलना करण्यासाठी वापरलेले आहेत. जरी या 2 शब्दांचा अर्थ केवळ वेगळा असला तरी 15व्या वचनात पुष्कळ माणसे मरण पावली असं म्हटले आहे. त्याचा अर्थ आहे की त्याच्यामध्ये सर्व माणसांचा समावेश आहे. आणि 18व्या वचनात सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्व प्राप्त झाले. याचा अर्थ असा आहे की जो कोणी ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवतो, फक्त त्या प्रत्येकालाच जीवन प्राप्त होते. हे वचन विश्वव्यापी तारण याविषयी शिकवत नाही किंवा सांगत नाही. कारण योहान 3:16 मध्ये असं म्हटलेलं आहे की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते. आणि या अध्यायाच्या वचनामधून आपल्याला दिसून येईल की ही 2 जी पहिली वचने सांगतात की तारण हे फक्त येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यामुळेच प्राप्त होते किंवा आपल्याला असं समजता कारण नाही की सर्वांचे तारण होणार आहे. सर्व लोकांचं तारण होणार नाही. कारण जो कोणी त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्याचा स्वीकार करतो, त्याचेच फक्त तारण होणार आहे. आणि म्हणून या 2 वचनामध्ये पौलाने आदाम व ख्रिस्त यामध्ये तुलना केली आहे. आणि त्याची पहिली तुलनामध्ये तो सांगतो की आदामाने एक कृती केली, तसेच ख्रिस्ताने पण एक कृती केली. दुसरी तुलनामध्ये आदामाच्या एका अपराधामुळे मानवाला मृत्यू आला आणि ख्रिस्ताने आज्ञापालन केले आणि त्यामुळे सर्वांना तारण प्राप्त झाले. तसेच चौथी जो तुलनात्मक गोष्ट सांगतो ते म्हणजे पहिला आदाम हा मातीपासून आहे आणि तो सांगतो की दुसरा आदाम हा स्वर्गापासून आहे. आणि म्हणून आपल्याला दिसून येईल की या वचनांमध्ये पौलाने सांगितलेलं आहे की आदामापासून मृत्यू आहे, पण ख्रिस्तामध्ये तारण प्राप्त होणार आहे. आणि म्हणून पुष्कळदा आदामाने केलेल्या एका कृत्यापेक्षा ख्रिस्ताने केलेले अर्पण हे एक कृत्य फार महान आहे. आणि या सत्याविषयी बोलताना पौलाला आनंद होतो. तो म्हणतो की जरी पाप वाढले तरी कृपा त्यापेक्षा विपुल झाली आहे. म्हणून देवाची कृपा ही फक्त आदामाच्या एका पापापेक्षा विपुल झाली असे नाही, तर सर्व मानवाने केलेल्या पापापेक्षा विपुल झाले. आणि अशासाठी की जसे पापाने मरणाच्या योग्य राज्य केले, तसे कृपेने नीतिमानाच्या योग्य सार्वकालिक जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्याद्वारे राज्य करावे. आणि या ठिकाणी मी आपलं वचन थांबवतो आणि या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छिते की जे 4 मुद्दे सांगितले ते म्हणजे या जगामध्ये आदामाच्या पापामुळे मृत्यू आला आणि एका मनुष्याच्या द्वारे जगामध्ये पाप शिरले आणि एका मनुष्याच्या द्वारे किंवा एका मनुष्याच्या मरणाने म्हणजे ख्रिस्ताच्या मरणाने देवाने सर्व मानव जातीला स्वर्गीय राज्य मिळवून दिले, त्याच्या पापांची क्षमा मिळवून दिली, सार्वकालिक जीवन हे मिळवून, आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. थँक्यू.